बाबाजी महाराज, हे मी याआधीच बाजूला काढून ठेवलं होतं. आणि एवढंच नाही, माणिकचं 100 तोळे स्त्रीधन सुद्धा आहे हो. सणावाराला देऊच आम्ही तिला. छान. या जावई बापू. या ना. अरे दिगू, ये बाळा. अरे सासरे बुवा एवढं प्रेमानं देत आहेत. घे, मान राखते यांचा, घे. पण महाराज, माझी कुठलीच अपेक्षाच नाहीये, तर मी का घेऊ? अरे दिगू, अरे तुझ्या न घेण्याने तुझ्या सासऱ्यांचा अपमान होईल. अरे असं करू नको. अरे घे बाबा, घे. नाही नको, मला नको. दिगू, अरे कन्यादानाचं पुण्य आणि समाधान सुभेदारांना मिळायला नको का? हा? आणि जर तुला प्रशस्त वाटतच नसेल ना, तर मग जिंगरोबाच्या मंदिरासाठी, जिंगरोबाच्या धर्मशाळेसाठी, अन्नछत्रासाठी दान कर. तेवढंच पुण्य तुला भेटल, नाही का? अरे बापरे, 2-4 मोहरा दान दे म्हणा, पूर्ण देऊ नकोस. ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. ठीक आहे, मी हे महागुरु जिंगरोबांसाठी दान करतो. हे घ्या. दिगू, अरे द्रव्य, सोनं, पैक यांना आम्ही स्पर्श बी करत नाही र. भैरू, येते. जय जिंगरोबा. जिंगरोबा, जिंगरोबा, महागुरु जिंगरोबा. बघता बघता इतकं मोठं धन हातातनं गेलं. जिंगरोबा का केलं तसं? आम्हाला कळतंय बर का मनोरमे, तुझ्या पोटात दुखतंय. ये घे, घे. जिंगरोबाचा प्रसाद आहे, घे. जय जिंगरोबा. जय गुरु जिंगरोबा. मनोरमे, असं समज की आज जिंगरोबानं कौल दिलाय. वय, या मोहरा तिजोरीमध्ये ठेव. त्यांची नित्य नेमानं पूजा कर. हळदी कुंकू वा त्यांना, म्हणजे तुझं भाग्य बदलल. आम्हाला भविष्याच्या गर्भातलं दिसतंय मनोरमे. तुझ्या आगारावर सोन्याची कौल चढणार. तुला याच्या शतपट द्रव्य मिळणार.
बाबाजी महाराज, मला द्रव्याचा हव्यास नाही. होय का? मग आमच्या माग माग कसं पायी आलीस? अहो, माझ्या मनात भीती होती म्हणून मी आले. तुम्ही सुभेदारांना उगाच सांगितलं की ती सखू आहे म्हणून. अहो, सुभेदार फाटक्या तोंडाचे आहेत. कुठे काही बोलले आणि ही गोष्ट गावात पसरली तर? या ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अगं मनोरमे, आम्ही तुझ्या भल्यासाठी समजा केलंय. आता बघ ना, तुमचं एकमेकांकडे येणं जाणं होणार, मग किती काळ तू अशी लपवाछपवी करणार? हा, तुझं काम सोपं केलंय मी. आता सुभेदाराची पोरगी तुझ्या घरची सून होणार म्हणल्यावर तू कशाला काय बोलणार आहे? काय बोलत नाही तू. अजिबात काळजी करू नको तू. निश्चिंत मनानं घरला जा तू. पण मनोरमे, तुझा दिगुल आहे मोठ्या मनाचा आणि निश्चिम बघतोय बघ. आम्ही हे धन सत्कारणी लावणार. जा आता घरला जा. जय जिंगरोबा. जय गुरु जिंगरोबा. नमस्कार करते. जय जिंगरोबा. उस्ताद, महा उस्ताद. उगाच नाही, बाबाजी महामायेचा गुरु आहे ते. अगं बघता बघता त्या 100 सुवर्ण मोरांवर डल्ला मारला. हाता तोंडाशी आलेला खास त्या बाबाजींनी असा असा उडवला. हो, पण तुम्हाला आनंद का होतोय? तुम्हाला तर वाईट वाटायला हवं ना. अजिबात नाही, मला कशाला वाईट वाटायला हवं. अगं महामायेला मिळणाऱ्या 100 सुवर्ण मोहरांचा आपल्याला काय फायदा आहे? काही नाही. पण तिला ते धन मिळालं नाही ना, याचाच मला आनंद होतोय. मी काहीतरी युक्ती करून सुभेदारांकडून माझा हिस्सा मिळवतच राहणार आहे. पण तुला सांगतो ना, महामाया त्या मोरांकडे अशी बघत होती ना की बाबाजी नावाचा बोका आला आणि त्याने त्या सुवर्ण मोहरा उडवल्या. हो, पण दिगुनी काहीच केलं नाही. काय केलं नाही? कसं केलं ना.